एकचल समीकरण चालू आहे. त्यातलं पुढचं एक्झाम्पल पाठीमागचं PYQ आहे. कोणतं? 2019 आहे. खांबाचं गॅल्यू. तळ्यात एक खांब आहे. निम्मा खांब चिखलात आहे. चिखलात रुतलेला आहे म्हणा. त्याच्यावर 1/3 भाग पाण्याखाली आहे. उरलेला 1/3 भाग पाण्याखाली आहे. आणि 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 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याच्या बाहेर आहे. तर संपूर्ण खांबाची लांबी किती? तर संपूर्ण खांबाची लांबी किती? बर, काय सांगितलंय? असा एक खांब आहे, एवढा काहीतरी खांब आहे, बरोबर. पहिली कंडिशन काय सांगितल्या की त्या निम्मा खांब कशात आहे? चिखलात. बरोबर. निम्मा खांब एवढा कशात असणार आहे? 1/2 कशात आहे? चिखलात. बरोबर. परत काय सांगितले बघा, 1/3 भाग पाण्याखाली आहे. 1/3 भाग, 1/3 कुठं आहे? आणि हा शिल्लकचा भाग पाण्याच्या काय आहे? वर आहे. पण लांबी किती सांगितल्या? 7 एकक. म्हणजे बघा, हा एवढा भाग किती आहे? 7 आहे. आणि तुम्हाला विचारले काय? हे सगळ्याची लांबी विचारल्या, म्हणजे संपूर्ण खांब. बरोबर. आता बघा, मी काय करणार? या दोघांची बेरीज करतो. म्हणजे काय बघा, कशाची? भागाची. 1/3 भाग अधिक 1/3 किती येतो? खालचा 2 भाग. बरोबर आहे. याची बेरीज किती त्या बघतो. म्हणजे किती येईल? 5/6. म्हणजे हा इथनं खालचा सगळा भाग म्हणजे किती येईल? 5/6. जर संपूर्ण खांबाचं किती भाग केलं? त्यापैकी 5 भाग कशात आहेत? चिखलात आणि पाण्यात. शिल्लक भाग कुठं असणार? पाण्याच्या वरती. म्हणजे किती भाग शिल्लक राहिलेत? एक भाग आला. एक भाग म्हणजे किती आहे? किती लांबी आहे? 7. मग संपूर्ण खांबाची भागातली लांबी किती आहे? किती भाग आहेत? 6. एक भाग जर का 7 असेल तर 6 भागाची किंमत किती येईल? 42. हे तुमचा आन्सर. 42. झालं. आता हे जे एकक काय येणार? काय पुढले? 42 एककच लिहायचं. इथं 7 एकक म्हणले, उत्तर पण किती येणार? 42 एकक. पुढे जर का लिहिलं 42 मीटर, 42 सेंटीमीटर आणि मनात आलं आणि 42च्या 42 पुढे 1 नंबर ऑप्शन दिसला 42 काय सेंटीमीटर आणि शेवटचा ऑप्शन दिला 42 एकक, तर काय पाहिजे? 42 एककच पाहिजे. म्हणजे ज्या एककामध्ये तुम्हाला प्रश्न दिलाय तेच एकक तुम्ही लिहायचं आहे. ओके. घ्या. कंबाईन मध्ये अशा प्रकारचे पण प्रश्न विचारले जातात, ज्या आपण आता घेणार आहे. घ्या. एका पिशवीत
आपण पीवायक्यूच आहे 2012 आहे, खरं जुना आहे. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे आहेत. 12 सोडून सर्व निळे आहेत. 12 सोडून सर्व चेंडू म्हणा म्हणजे लक्षात येईल, सर्व चेंडू निळे आहेत. 12 एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे आहेत. ठीक आहे. 12 सोडून सर्व काय निळे, एक नंबर सांगितलं. 2 नंबर म्हणजे परत सांगितलं पुढं 21 सोडून सर्व काळे. 21 सोडून सर्व काळे. 20 सोडून सर्व लाल. 20 सोडून सर्व लाल. 19 सोडून सर्व चेंडू हिरवे. 19 सोडून सर्व हिरवे. तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? हा, पुढे एवढं म्हणले की एवढेच फक्त चेंडू आहेत, म्हणजे 4 रंगाचे फक्त चेंडू आहेत. तर पिशवीत एकूण चेंडू किती? बघा आता याचा अर्थ सांगूया. 12 सोडून सर्व निळे म्हणजे काय की त्या पिशवीमध्ये जेवढे काय बॉल असणार आहेत, बरोबर आहे, त्यातले समजा किती टोटल समजा 20 आहेत. समजा 20, अर्थ सांगतो फक्त. किती आहेत? 20 किंवा 25 धरा. 25 आहेत. तर त्यातले 25 मधले 12 सोडायचे, किती राहतील? 13. तर 13 चेंडू कसे असणार आहेत? निळे. 21 सोडले तर 4 काय असणार आहेत? काळे. 20 सोडलेत तर 5 काय असणार आहेत? लाल. असे हे वाक्य सांगितले त्यांनी. एकूण मधनं वजा करा, शिल्लक जे असतील ते रंग असतील. मग आता काय करणार? एकूण चेंडू, सगळे चेंडू काय मानूया? एक्स मानले. सर्व चेंडू काय मानले? एक्स. तर एक्स मधनं 12 सोडल्यानंतर काय मिळणार? निळे. निळे चेंडू किती असणार? एक्स वजा 12. काळे काय असणार? एक्स वजा 21. लाल काय असणार? एक्स वजा 20. आणि हिरवे काय असणार? बरोबर, हे चेंडू मिळाले. आता आपल्याला काय करायचं आहे मला सांगा. एकूण चेंडू किती आहेत? म्हणजे काय, पेटीत मला माहिती आहे ते चेंडू किती आहेत? एक्स आहेत. मी जर का प्रत्येक त्या 4 प्रकारच्या चेंडूची बेरीज केली तर मला किती मिळायला पाहिजे? एक्सच मिळायला पाहिजे ना? का 4 एक्स मिळून चालतील? एक्सच मिळणार, कारण हे चेंडू किती आहेत? एक्स. आता हे बघा लिहायचं. हिरवे किती आहेत? एक्स वजा 19 उलटच आहे, अधिक एक्स वजा 20 अधिक एक्स वजा 21 अधिक एक्स वजा, आणि या सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे? एक्स. बघा एक्स 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 किती होणार? 4x वजा 19 वजा 20 वजा 39 वजा 39 अधिक 21 60. 60 आणि 12 वजा 72 बरोबर एक्स. आता हे वजा तिकडे न्या, हे 72 पहिले न्या, एक राहणार. किती होईल? 3x बरोबर 72. तर एक्स बरोबर काय येईल? 24. समजलं? एकूण चेंडू किती आहेत? 24. आता तिने जर का हा प्रश्न विचारला काय हिरवे किती आहेत? 24 वजा 19 5 हिरवे असणार, 4 लाल असणार, एवढे काळे असणार. 12 सोडून म्हणजे किती असणार? 12 काय असणार? या प्रकारचा प्रश्न हे भरपूर वेळा विचारले, कंबाईनला पण विचारले. घ्या. हा काय अडचण नाही, बेरीज केली सरळ उलटी आहे, बेरीज पद्धत. झालं? पुढचा प्रश्न घ्या. एका वर्गात एका वर्गात 18
अतिशय उंच मुले आहेत. काय सांगितलंय? एका वर्गात 18 अतिशय उंच मुले आहेत. ही मुले जर वर्गातील मुलांच्या ही मुले जर वर्गातील मुलांच्या 3/4 असतील तर 3/4 असतील आणि मुलींच्या 2/3 असतील तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती? एका वर्गात 18 अतिशय उंच मुलं आहेत. आता काय काय केले बघा. 18ची तुलना वर्गातील एकूण मुलांशी केली आणि 18ची तुलना कोणाशी केल्या? एकूण मुलींशी केल्या. म्हणजे बघा 18ची तुलना मुलांशी पण केल्या आणि यांचीच तुलना कोणाशी केल्या? मुलींशी केल्या. मुलांशी करताना काय म्हणले? मुलांचे एकूण किती आहेत? 3/4 आणि मुलांचे किती आहेत? 2/3. बघा मुलांचे किती आहेत? 3/4 आणि मुलींच्या किती आहेत? 2/3. म्हणजे काय सांगितलंय? एकूण जेवढी काय मुलं असतील, किती मुलं आहेत? किती भाग आहेत? 4. त्यापैकी 3 भाग कोण आहेत? हे 18 आहेत. 3 भाग 18 असतील तर 1 भाग कितीचा येणार? आणि 4 भाग किती होणार? म्हणजे वर्गात एकूण मुलं किती असतील? 24. परत वर्गात जर का 2/3 भाग कोण आहेत? मुलं आहेत. मुलींच्या 2/3 भाग मुले आहेत. 2 भाग जर का 18 असतील, 1 भाग किती येणार? 3 भाग किती येतील? म्हणजे वर्गात मुली किती आहेत? 27. मुलं किती आहेत? 24. एकूण विद्यार्थी किती येतील? 24 अधिक 27 किती येणार? बरोबर काय? म्हणजे वर्गातील मुलांची आणि मुलींची एकूण संख्या किती असेल? 51. इथं पण हे एक प्रकारचा प्रश्न झाला बघा. आता ह्या प्रश्नात मी जरा चेंज करतो. वर्गातील आणि परत वरचा प्रश्न लिहून घ्या. वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे बघा प्रश्न काय दिलाय? एका वर्गात जर का किती विद्यार्थी सांगितलेत? 18 विद्यार्थी असतील, अतिशय उंच आहेत आणि ही मुलं जर वर्गातील मुलांच्या संख्येच्या किती आहेत? 3/4 म्हणजे 3/4 आहेत. आणि पुढे इथनं पुढचा प्रश्न मी बदलला. इथनं पुढची मी तुलना कोणासोबत केली? त्या 18 विद्यार्थ्यांच्या सोबतच केली. आता ती चेंज करून काय केल्या बघा. आणि वर्गातील मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येच्या किती आहे? 2/3. म्हणजे आता परत मुलांची तुलना कोणाशी केली?
मुलींशी केल्या. म्हणजे पहिल्यांदा ह्या 18 मुलांची तुलना कोणासोबत केली? मुलांच्या संख्येच्या बरोबर केली. आणि ह्या मुलांची तुलना कोणाशी केली? मुलींशी केली. बरोबर आहे का? मगाशी काय केलं? ह्या 18शी दोघांची तुलना झाली. आता मी काय करणार? मुलांच्या किती आहेत? 304. आणि मुलं जेवढी आहेत, जेवढी काय ह्याची किंमत मिळेल ती मुलींच्या किती आहेत? 203. म्हणजे बघा, हे 18 म्हणजे 304 असतील तर आपण काढले, हे चेंज होणार नाही. आता पुढचं काय चेंज होऊ शकते? हे जर का 24 मुलं असतील, 24 मुलं म्हणजेच किती भाग आहेत? मुलींच्या 2/3 असतील. मुलींच्या 2/3 कोण आहेत? मुलं आहेत. तर 2 भाग जर का 24 असतील तर 1 भाग कितीचा असणार? 12चा. 3 भाग किती असतील? 36. म्हणजे वर्गात एकूण मुली किती असणार? 36. मुलं किती असणार? झालं? अजून बघा, अजून सांगतोय, अजून एक चेंज होऊ शकतो. काय म्हणते बाबा? इथनं पुढं म्हणलो, वर्गातील मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येच्या ऐवजी काय म्हणलो? मुलींच्या संख्येची हा शब्द काढला आणि तर परत काय सांगितला? एकूण विद्यार्थ्यांचा हा शब्द टाकला. एकूण विद्यार्थी हा शब्द टाकला तर काय करणार असतील? तर वर्गातील मुलींची विद्यार्थ्यांची म्हणजे मुलींची संख्या काढा. आता काय म्हणालोय मी? आता इथं मुली येणार नाहीत. आता कोणाशी तुलना करालोय? एकूण वर्गाशी. एकूण वर्ग म्हणजे एकूण वर्गाचं जर का 3 भाग केलं त्यातील 2 भाग कोण आहेत? मुलं आहेत. म्हणजे 1 भाग कोण असणार? मुली असणार. मग जर का 2 भाग म्हणजे 24 असेल तर 1 भाग किती येईल? 12. म्हणजे 12 किती असणार? मुली. म्हणजे एकच प्रश्न किती पद्धतीने विचारू शकतात हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यातलं सगळी लूप होल समजली पाहिजेत की मी हा प्रश्न विचारला तर हा पण असा विचारतील, हा पण असा विचारतील, हे पण करतील, ते पण करतील. तर तुम्हाला ते गणित कुठल्या पण अँगलनं विचारलं तर चुकणार नाही. नाहीतर काय होतंय, आपण हे पुस्तकात एक प्रकारचं गणित बघितलं तर आपण तेवढाच प्रकार फक्त समजून घेतोय. त्यात बाबा काय चेंज करू शकतील, असं विचारू शकतील का, तसं विचारू शकतील का, हे आपण बघत नाही. त्याच्यामुळे जरासा फिरून प्रश्न विचारला की जड जातो. घ्या. एक्सेल समीकरणांच्या मध्ये परत तुम्हाला सरासरीतली काही एक्झाम्पल येतील आणि याच्यातली एक्झाम्पल पण बघायला मिळतील. कशातली? सरासरीतली थोडीफार आणि तुमच्या ह्याची अंकगणितीय श्रेणीची एक्झाम्पल बघायला मिळतील. म्हणजे काय? ते फक्त शाब्दिक स्वरूपात आहे त्याच्यामुळे त्यांनी कोणीतरी पुस्तकात देताना इकडे दिले, कोणी तिकडे दिले. म्हणजे काय? एक पुजारी आहे किंवा दुसरं एक्झाम्पल म्हणजे काय की समजा तुम्हाला काय करायचं आहे? हप्ता फेडायचा आहे गाडीचा. तुम्ही गाडी घेतली, गाडीचा हप्ता फेडायचा आहे. तर काय सांगितलं जाते? प्रत्येक वेळी हप्ता 200 रुपयाने वाढत जातो. किती रुपयाने वाढत जातोय? 200 रुपयाने वाढत जातोय. तर तुम्हाला विचारलंय की 200 रुपयाने जर का हप्ता वाढत गेला तर एकूण किती किती तुम्हाला सांगते? एक 24 हप्त्यामध्ये गाडीचा हप्ता फेडायचा आहे आणि एवढी एवढी रक्कम होत्या. तर पहिला हप्ता किती असेल? तर पहिला हप्ता जर का 200चा आहे, दुसरा हप्ता 400चा होईल, तिसरा हप्ता 600चा होईल. असं 24 हप्ते केलं तर तुमचं एकूण लोन किती होईल किंवा तुम्ही एकूण कंपनीला किती रुपये परत दिलेत, किती भरलेत, अशा प्रकारचे प्रश्न इथे बघायला मिळतात. पण काय हे कुठल्यातले आहेत? अंकगणित. मग तिथं आपल्याला हे क्लिअर होते. मी इथे घेत नाही ते, कारण ते परत कन्फ्युजन होणार. आपल्याला काय एक्स वापरूनच करायचं असं नाही. आपण काय इझिली सांगू शकतो कसं काढायचं किंवा काय. त्याच्यासाठी आपण एक सूत्र घेतले, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, हे पॅटर्न घेतलेले. त्यामुळे त्यावर सूत्र. चला, कुटुंबातील जेवणाची ऑर्डर द्यायची आहे. घ्या. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात एक भाताची प्लेट, तिघात एक डाळीची प्लेट, 5 जणांच्यात एक पनीरची प्लेट, 6 जणांच्यात मिळून एक श्रीखंडची प्लेट. मस्त मस्त खायला तरी
अशा एकूण 108 प्लेट ऑर्डर केल्या. किती प्लेट ऑर्डर केल्या? 108 प्लेट ऑर्डर केल्या. तर पार्टीला किती जण उपस्थित होते? तर पार्टीला किती जण उपस्थित होते? बघा आता हे सोडवायचं कसं? तर पहिल्यांदा बघा इकडं काय मला सांगा, समजा दोघांच्यात एक भाताची प्लेट लागते. समजा 20 जण असतील तर एकूण भाताची प्लेट किती लागतील? 10 लागणार. बरोबर आहे. 14 जणांच्यात एक समजा राईसची काय पनीरची प्लेट घेतोय तर 20 जणांसाठी किती प्लेट लागतील? 5 प्लेट लागणार. बरोबर काय? म्हणजे 5 मागणार त्याला. म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे? एकूण जणांची म्हणजे एकूण पाठला असणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण पाठला असणाऱ्या कुटुंबियांची माहिती तुम्हाला पाहिजे. मी समजा काय म्हणलो, एकूण कुटुंबीय किती असतील? एक्स मानले. किती मानले? एक्स. तर भाताच्या प्लेटा किती होतील? बरोबर का? बघा एक्स भागिले 2. डाळीच्या प्लेटी किती होतील? पनीरच्या प्लेटी किती होतील? आणि श्रीखंडाच्या प्लेटी किती होतील? झाल्या. आणि या सगळ्या प्लेटची बेरीज किती येणार? 108. एवढंच लिहायचं आहे. म्हणजे x/2 अधिक x/3 अधिक x/5 अधिक x/6 सॉरी x/6 काय झालं? हा बरोबर किती उत्तर येणार? 108. ह्या सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपल्याला पाहिजे. बघा छेद किती करूया? 30 करूया. 30 होतोय प्लस हवी. महिला 2 ला किती गुणावे? 15. 15x अधिक 3 ला गुणावे पाहिजे 10x अधिक 5 ला गुणावे पाहिजे 6x अधिक 6 ला गुणावे पाहिजे 5x छेद 30 बरोबर 108. 15 10 25 25 आणि 6 31 31 आणि 5 36x छेद 30 बरोबर 108. परत आता हे सगळं पलीकडे न्यायचं म्हणजे x बरोबर किती होणार? 108 गुणिले 30 भागिले 36. 36 एके 36 36 दोन्ही 72 36 त्रिक 108 30 त्रिक x बरोबर 90. म्हणजे पार्टीला किती जण असणार आहेत? 90 जण असणार आहेत. 90 जणांनी अशी जंगी पार्टी केल्या की 108 प्लेटा संपल्यात. घ्या घ्या चला एका विद्यार्थ्यांच्या गटामध्ये 2/3 मुली आहेत. एका विद्यार्थ्यांच्या गटामध्ये 2/5 सॉरी 3 नाही 5 2/5 मुली आहेत. दुसरं सांगितले मुलींमधील 2/3 मुलींना गणितात 90% पेक्षा जास्त गुण मिळाले. 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आणि अशा मुलींची संख्या आणि अशा मुलींची संख्या 36 आहे. तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? तर वर्गातील
एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? बघा काय काय सांगितले. तर पहिल्यांदा सांगितले की वर्गात काहीतरी वर्गाचे 5 भाग केलेत. त्यातले 2 भाग कोण आहेत? मुली. 3 भाग कोण आहेत? कोण असणार आहेत? मुले असणार आहेत. 2 भाग मुली आहेत. आता या मुलींचे 2 भाग आहेत ते नंतर विचार करायचा आपण उलटे येताना. ह्यातच काय सांगितले, जेवढ्या काय मुली आहेत त्यातली 2/3 मुलींचं किती मार्क आहेत? 90% पेक्षा जास्त गुण आहेत. आणि त्यांची संख्या किती आहे? सॉरी 36 आहे. किती आहेत? 2 भाग म्हणजे 36, 1 भाग म्हणजे 18. 2 भाग म्हणजे 36, 2 भाग म्हणजे 36, 1 भाग म्हणजे 18, 3 भाग म्हणजे 54. बरोबर काय? आता बघा 54 काय झाल्या? एकूण मुली किती झाल्या वर्गात? 54. आणि काय सांगितले, ह्या जे 54 मुली आहेत त्या म्हणजे एकूण वर्गाच्या किती भाग आहेत? 2. 2 भाग म्हणजे 54, 1 भाग म्हणजे किती येईल? 27, आणि 3 भाग म्हणजे, आता बघा 2 भाग म्हणजे 54, 1 भाग म्हणजे 27, असे एकूण वर्गात किती भाग आहेत? 5. कसं कळालं 5 भाग आहेत? इथं कळालंय 5 भाग आहेत ते. बरोबर काय? 5 भाग म्हणजे किती येईल? 27 गुणिले 5, 27 पंचे किती? किती? 135. म्हणजे उत्तर किती येणार तुमचं? वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 135 असेल, त्यातील मुलं किती असतील? 54. आणि मुली म्हटलं, सॉरी मुली किती आहेत? 54. आणि मुलं विचारली तर किती असणार आहेत? 81. 81 कसं आलं? 3 भाग, 1 भाग 27, 3 भाग 81. अशा प्रकारचे भरपूर प्रश्न तुम्हाला सरावाला मिळतील. फक्त काय की करून चला, करत चला, पीवायक्यू बघत चला. पीवायक्यू लय महत्वाचं असते. कंबाईनचा असू दे किंवा पोलीस भरतीचा असू दे, जेडीचा असू दे, कसलाही असू दे, तुम्हाला पीवायक्यू बघायला पाहिजे. पीवायक्यू बघितल्यानंतर कळते की क्वेश्चनचा ट्रेंड कसा आहे. ट्रेंड समजला की आपल्याला क्वेश्चन टॅकल करता येतोय. नाहीतर फक्त पुस्तकाच्या अभ्यासावरती होत नाही. आपण जो अभ्यास करतोय आणि परीक्षेला पडणारा प्रश्न याच्यामध्ये जरासा फरक असतोय. आणि हा फरक तुम्हाला भरून काढायचा कशा आहे ना? प्रॅक्टिसने. म्हणजे समोर आलेलं गणित कोणत्या पद्धतीने सुटणार हे लगेच क्लिक झालं पाहिजे. फक्त काय आपलं काय होतंय की परीक्षेमध्ये ते क्लिक होत नाही. कसं सोडवायचं, कसं सोडवायचं हे समजत नाही. गणित म्हणून अवघड वाटते. काय अवघड वाटते की एखादा प्रश्न पडला, कळतोय हे शेकडेवारीतला आहे किंवा एक्सेल समीकरणाच्यातला आहे, पण तो कसा सोडवायचा हे कळत नाही. हे थोडंसं जड जाते. येईल हळूहळू, ती सवय लागेल. पण कसं इथं होतंय, बाहेरच्या प्रकारचे पण गणित सोडवायचा प्रयत्न करायचा. इथं तुमचं काय संपते? एक्सेल समीकरण संपते. ओके.